बापा बापा, आज तो सकाळी सकाळी साफत झाली. गॅसही चालला गेला. आता तो भेटून नाही राहिला गॅस. काय माहिती कधी भेटते न काय भेटते. तिथपर्यंत आता चुलीवर स्वयंपाक करावा लागन. आज तर मला लवकरही शेतात जायचं होतं, पण काय करून आता, झालंच नाही. असंच राहते ना, ज्या दिवशी घाई आहे त्या दिवशी उशीर होतो. तसं आपलं काही नाही ना बरं चुलीवर स्वयंपाक करायचं, पण कसं पटपट होऊन जातो गॅसवर. तिच्या तिथं असलं म्हणजे बरं राहते. आता कसं इथून घरात जा मग आणा. का व आज तर शेतात लवकर जायचं होतं ना, झालंच नाही का तुझं? नाही व, कुठं झालं, गॅस होतं गेला. गॅस गेला एवढ्या लवकर? एवढ्या लवकर झालं, आता 2 महिने झाले ना. आता तर भेटूनही नाही राहिलं सिलेंडर. मी काय म्हणते, जा ना व नंबर लावायले. आता भेटत नाही ना, नाही तर भेटलो असतो तर गेलो असतो. हा, आणि आता महाग किती देतील ते सिलेंडर? हा, ते देतील तर खरं, पण पाहिजे नाही का चहा घ्या बनवायले. जाऊ दे ना, करतो आता. हा, मी आता करतो व, घरी राहिलं तर काही नाही, पण शेतात घेतात गेलं तर मग आफत होते ना, पटापट स्वयंपाक होत नाही. जाऊ दे, तू काही येऊ नको, मी जातो. तुझ्या स्वयंपाकी पण झाला की ये मग डब्बा घेऊन. आता तसंच करतो. आता तुझून सगळे कामं पडले मी. आणि ठीक आहे ना, मग तू स्वयंपाकी पक्कर आणि मग ये कामं गिमं झाल्याच्या नंतर. ठीक आहे ना, तसंच करतो. येतो मी 12 वाजतापर्यंत, नाही तर 11 वाजतापर्यंत डब्बा घेऊन. कर ना काम मग, आणि मग ये. जातो तिथपर्यंत मी करतो जितकं होते माझ्या तितकं. ठीक आहे ना मग. चला बापा, हे तर गेले. आता काय भाकरी टाकायच्या राहिल्या अजून. आता पहिल्यासारखं सवय नसली तर मग भारी जाते. काय बाई, आज कशी काय हा चुलीवर? काय करू व, गेला ना सिलेंडर. हाव का बाई, मग व आता तर मग चहाही आपल्याला चुलीवरच करा लागन. हा व, आज काय केलं, वांग्याचं भरीत केलं. हा बाई, आता चुलीत वांगे भुजायला टाकून दिले, भुजून गेले पटकन. बाई राणी, कपडे धुवून टाक. हा, मला शेतात जायचंय. हाव काही शेतात चालली काय? हा व, त्या बाबांना मी तर ठरवलं की लवकर चालले जाईन, पण स्वयंपाक झाला नाही लवकर, तर मग नंतर जातो आता. मग जरा कपडे धुवून टाक, थोडेसेच आहे. आणि दुपारी नळ येतील, पाणी भरजो. मी इकडे भरून ठेवजो. हा, ते स्वयंपाकासाठी पाणी लागन ना, तर इकडे भरून ठेवजो 2 गुंड. ठीक आहे, नाही भरून ठेवा मी पाणी. पाहिजो हळूहळू भरजो, काकूजून नळी घेजो आणि लावजो. हा हाव, नाही तसंच करन. दानशीन नळावून नळावून नको आणजो, इथूनच काकूजूनच नळी घेजो. काकू लावते नळी तवा लावायला लावून देजो. ठीक आहे, नाही तसंच करन. पाहिजो नेमबंदी. हाव नाही पाहिन ना, आची इकडे तिकडे फिरजो नको. आता तुला सुट्ट्या लागल्या इथं. हाव नाही जाणार नाही मी कुठं. तू तेवढे कपडे धुवून टाक, मी भांडी घासतो आणि घरदारी झाडून घेतो. ठीक आहे, नाही येतोस लगेच 4 भाकरी टाकतो ना, येतो. ये ना. पाहिजो जास्त साबण नको लावजो. नाही लावत, नाही तर मग साबण लावून ठेवन. आई मी पण सांगा लागते थोडे थोडे कामं, म्हणजे बरं राहते. ज्या दिवशी मला घाई राहते त्या दिवशी करायला लावतो मी, तर मीच कुठं करायला लावतो. आणि आता पोरी बाईले थोडंफार यायलेच पाहिजे कामं. जे मोठे झाल्यावर भारी नाही पडत. मग एखाद्या वेळेस आपली तब्येत खराब असते तर मग करता येते तिले कामं. आणि कसं पोरीची जा दुसऱ्याच्या घरी जा लागते. सासू कशी भेटते न काय भेटते, सासूही बोलते मग त्या मायबापानं का हे शिकवलं की ते शिकवलं. म्हणून आपल्या पोरी बाईले जर व्यवस्थित शिकवलं तर कोणाची हिंमत राहत नाही. आणि तिच्याही तिलाही कामा येते. बाहेर कुठं राहायचं काम पडलं तर स्वतःचं सगळं काही करू शकते. चला बापा, झालंही भाकरी झाली, भाजी झाली. झालं आता अर्ध जास्त कामं झाले. थोडंसं थंड होऊ देते आणि मग डब्यात भरतो. चला बापा, पटापट झाडून घेतो आता. का बाई, टीव्ही चालूच नाही होत आहे. टीव्हीत रिचार्ज नाही ना, त्याच्या कारण. आई तू टाकला का नाही? हो बाई राणी, पैसे नव्हते ना म्हणून टाकला नाही. या बाबाले उद्या टाकायला लावतो. हा, मी आज काय करू? अगं काही नाही होत ना, काकू जो जाऊन बसजो. मी येऊ काय शेतात? नाही व, ऊन लय आहे ना, कुठं येतं बिचारे. हा, काही येऊ नको. तू आली तर मग पाणी कोण भरण घरी? हा, तू टीव्हीत का नाही रिचार्ज टाकला? अगं टाकन ना, उद्या टाकन. उद्या नक्की टाक बरं आई. हा व, टाकतो ना उद्या. हाय ना घरात की गेल्या कुठं? आजी आली. काय व, आवाज देत नाही दोघी मायले की? हा मग काय आवाज दिला का? तुम्ही घरात येणार नाही की? का नाही येणार, माझ्या पोराचंच घर आहे. आणि का काही म्हणतो? बापरे, थकून गेली बस स्टँडून येऊ पैदल. हा काय, मग फोन केला असता आली असती मी घ्याले. हा, तुम्ही कोणत्या येते व, सासू पाहिजेच नाही ना तुम्हाला. आता तुम्हाला किती वेळा फोन केला मी, या या या. हाव ना, जाय बाई राणी पाणी आण. हाव. कुठे गेला कमलेश? हाय ना, ते शेतात गेले. एवढ्या लवकर गेला? हाव, गाडी कचरा वेचायचाय तर गेले ते लवकर. मला जायचं होता पण उशीरच झाला. हाव काय, पटापट काम करती आणि जाती. गॅस गेला ना, मग चुल्यावर स्वयंपाक करा लागला. काऊन व, नंबर नाही लावला होता का तुन? नाही ना, नंबर नाही लावला होता, काही भेटत नाही आहे सध्या. हा ना, लय सांगून राहिले टीव्ही मध्ये तर. एवढी मोठी लाईन लावली आहे ना, तेवढी मोठी लाईन लावली आहे. तसंच आहे कुठं कुठं. गावामध्ये काही भेटून नाही राहिले सिलेंडर. शहरात कसं 2 पैसे देऊन घेऊन घेतात लोक, गावातले लोक घेत नाही.
हाव तेही आहे. काय म्हणता की ताई नाही आल्या? हा ताई येणार होत्या ना? ते म्हणे मी गोद भरायच्या दिवशीच येतो, एका दिवसापुरतं. हाव काय, मला वाटलं 2-4 दिवसाकरता येतील. आई हो, तिच्या पोरायचे पेपर राहिले ना म्हणून. हाव काय, मग मी म्हटलं की मी जातो पहिले, तू ये मग आरामात. हाव का, ते तर म्हणे सोबतच जाऊ आई. तर मी म्हटलं नाही, मी राहतो बाई तिथं जाऊन. किती काम तिले बापा बापा, 2 मिनिटाची शांतता राहत नाही. मग आता सीझनच आहे त्यांचं. मग हो, किती पापड केले तिनं बापा बापा, तुमच्यासाठी दिले तिनं. आता थोडंफार आणतो म्हणे आई नंतर मी. हाव का, आता नाहीच म्हटलं तिले देऊ नको, ऐकत नव्हती. घेऊन जाय आई थोडंसं, घेऊन जाय आई थोडंसं. मी म्हटलं की मंदानं तर केलं मी थोडं थोडं. हा मला माहीत आहे ना तू करतं. तिनं काही केलं नसन हा अश्विनीनं? नाही, तिच्यानं होते कुठं. हा पहिल्या बायका करत नाही होत्या काय, आता तर मला समजतच नाही काय एवढे नाटकं करते. तर आता पहिले काही तपलिका होत नव्हत्या, आता लय तपलीक होते. का तुम्ही आले तर पाणी गिनी भरून ठेव जा. हा नाही तर राणीले सांगलं होतं की पाणी भरजो म्हणून. अश्विनीजून नळी घे जा आणि लावून दे जा भांड्यामध्ये. आणि तिकडे चुलीकडे 2 गुंड भर जा, स्वयंपाकाला लागन पाणी. ठीक आहे ना, भरून ठेवन मी पाणी. तू ना तर माझा स्वयंपाक केलाही नसन व तुला माहीत असतं नव्हतं. बनवले आहे मी, 1 भाकर 2 भाकरी जास्तीच्या बनवल्याच आहे. ठीक आहे ना मग. बापरे, मस्त दिसून राहिलं व ते पट. हा पोरगाच होते तुले. हाव काय, आल्यान तुम्हाला माहिती पडलं है ना? मले समजते ना. तुले माहित नाही काय आपली बुद्धी डॉक्टर होती? नाही हो ताई, तुम्ही तेव्हा सांगितलंच नाही. अहो मॅट, मजाक करून राहिली मी तुझी. तिले काही काम आहे ते तशीच बोलतो. हो का ताई, अजून सांगा ना काय काय होईल मला. काय काय होणार आहे सांगितलं तर खरं. पोट दिसून राहिलं म्हणून मोठं पोरगाच होते तुले. चांगलं आहे ताई, आपल्या सासूनं आपली सोनोग्राफी केली माही आता. हाव ना, केली ना. अचानक कशा काय आल्या हो ताई? काय माहित बापा, ते 7व्या महिन्याचा कार्यक्रम निघत या म्हणून आली. हाव काय, ताई येणार होत्या ना, आल्या नाही काय? फोन तर केला होता मी ताईले ये जा म्हणून. येणार आहे ना व ते, सध्या तिले काम आहे ना. किती चालून राहिला तिचा बिझनेस बापा बापा. हाव काय, ना तुम्ही तर काय. हाव ना, आम्ही तर घरी बंगईतच बसलो आहो. नाही व, मी काही अशी म्हणत नाही तुले. मला माहित आहे ना, जातो तू शेतात आणि करतो काम. हाव काय, पाय मला अश्विनी, मला शेतात जायचं आहे. मी शेतात चालली आता, डबा भरतो आणि शेतात जातो. तर नळी लावून देजो जरा. हा इले बुड्डीले देजो दर्शी नळी आणि भरून घेईन ते पाणी. मी चालले बाई शेतात. ते असं लवकर जायचं होतं पण गॅसच गेला व माया, तर स्वयंपाक चुलीवर करा लागला. हाव ना ताई, माही सिलेंडर लावून 1 महिना होऊन गेलाय. आता मग काय करतं का पाय, मी संध्याकाळी चुलीवर स्वयंपाक करणार आहो. तुले करायचा असन तर येजो. हा मी चूल पेटवईन तर तूही करून घेजो, म्हणजे तू या ठिकण तरी जास्त दिवस. कसं आहे आता, चहा पाण्याला पाहिजे असते ना बिचारे गॅस. तर काय चहा पाणी करायला आपण चूलच पेटवायची काय? हाव ना ताई, मी तसंच करन संध्याकाळी चुलीवरच स्वयंपाक करायला. मयाही जास्त दिवस फुटला पाहिजे ना. हाव ना, मी देतो नळी लावून त्यांना, तुम्ही काही काळजी करू नका. शीतराणी आहे घरी, करते पाहिजे सगळं. ठीक आहे ना ताई, पाय जा मग, भर जा पाणी. भरतो ना मी, जाय ना. मस्त पापड दिले आहे तिनं, चिप्स दिली आहे, घेऊन जाजो थोड्या वेळानं. ठीक आहे ना, घेऊन जाईन मी. मग कार्यक्रमाच्या दिवशी येते वाटते. हाव, कार्यक्रमाच्या दिवशीच येते ते. काळी येईन, संध्याकाळी जाईन. हाव काय, तू आई गी येत नाही का? येते ना आई, येणार आहे. आज बसन गाडीत तर उद्या येते. हाव का व? हा उद्या येते मग आई. वेळ आहे ना, 2 दिवस आहे ना कार्यक्रमाले. हा 2 दिवस आहे कार्यक्रमाले. बसा मग, येतो, काम पडले मग. ठीक आहे ना, जा. असे आहे ना, दोन्हीच्या दोन्ही चालल्या गेल्या ना. चहाचं विचारलं ना पाण्याचं. खरंच सुनायले काही खुशी नाही राहत सासूची. पोरीच्या घरी गेल्या पोरगी कशी मया लावते. प्रत्येकाले देवानं 1-1 पोरगी द्यायला पाहिजे. 1-1च द्याव, 1 पोरगी द्याव आणि 1 पोरगा द्याव. पोरानं जर नाही वागवली तर पोरगी वागवतेस. उन्हाळ्याचं लयच बोर वाटते. दिवस मोठा राहते ना, शेतात गीतात गेलं तर बरं राहते. पण आता कामही नाही आहे. बस वा अनिता, झाले ना काम? हा बाई, झाले ना काम. बरं झालं, आज आपण चिप्स करून घेतले आलूचे. तर हो ना आई, चांगले आलू भेटले होते, मस्त चिप्स झाले. किती मोठे मोठे झाले. हा व, मोठे चालू पाहिजे राहते ना चिप्स करायला, तेव्हा चांगले होते. हो ना आई. मी काय म्हणते अनिता, आता रुपा आली आहे तर रुपाले फिरायला ने ना मार्केटले. योगेशले सांगतो मी, जा कपडे घेऊन या तिच्या करता, आणि तुले काही लागत असेल तर तुले घेऊन ये काही. आई ऊन आहे तर हाय व. आता मग ऊन आहे तर काय झालं, सकाळी लवकर जा आणि संध्याकाळी वापस या. पाहिजे आई, आता हे काय म्हणतात तर
तिले ड्रेस घ्या लागल ना, पहिल्यांदा वाली ते आपल्या घरी. राहू द्या ना वाई, काय घ्या लागते. नाही व घ्या लागते ना. आता तू आईले बोलवणं राहिलंच. आता मस्त रसाच्या वेळेस बोलू तू आईले. 2-3 दिवस ठेवू तुझ्या आईले मस्त. हाव नाही तुम्हाला इथं जायचं राहिलं. आम्ही आली तर वती पाहायला आली तेव्हा तर पाहिलं घर. काय होते तर रसाच्या वेळेसच जायचं यायचं करू आपण. चालन नाही करमते व रुपाले. हा बाई करत राहते आपल्या मागे मागे, मग मोबाईल गिबाईल बघते. हा व आता पेपर झाल्यावर असंच राहते त्यांचं. हाव नाही अजून तिचा रिझल्ट यायचा आहे ना, म्हणून नाही तर क्लासेस विसेस लावले असते तिनं. ते तर आहे. बापरे निवांत बसले. हा नाही रे आता असतं बसलो. सकाळपासून तर लागलोय. चिप्स बनवले, मग वाळू घातले. त्यात गॅसचा शॉर्टेज आहे तो सिलेंडर चुलीवर केला. हाव नाही सगळे म्हणून राहिले बा सिलेंडर भेटून नाही राहिलं. जाऊ दे ना, आहे ना आपल्या घरी चूल. म्हणून तर म्हणते मी प्रत्येकाच्या घरी चूल पाहिजे. एक आणि एक कधी ना कधी तरी कामात येतेस ना. हा वाई पण ज्यांच्या जवळ जागा नसेल तर मग त्यांनी काय करावं. आता मग उपाय नाही. आता आरती फ्लॅट मध्ये राहते. तिथं कुठं जागा रे चूल नकील करायची. हा ते कशी करून काय माहिती. आणते ना वाई ते इलेक्ट्रिकची शेगडी असते ना, ते घेते सगळे. मग एखादी आपल्या घरी आणून ठेव रे, आडी नडीले कामा येईन. आता गेलो मार्केटले तर घेऊन नाही मी ना. योगेश मी काय म्हणते रे की आता ते रुपा आली आहे, 2-3 दिवस झाले घरातच आहे. हा ने ना तिले कुठेतरी फिरायला ने बापा. तिले आणि ताले ह्या दोघीले घेऊन जाय. हा आणि एखादा ड्रेस घेऊन दे तिले. ठीक आहे ना माई, करतो तशी तयारी. आता उद्या तो संतोषदा सुट्टी घेते. 7व्या महिन्याचा कार्यक्रमाची तयारी करायची आहे म्हणते. अरे बरोबर आहे, 7व्या महिन्याचा कार्यक्रम असन. मग तो घेते 2 दिवसाच्या सुट्ट्या. हाव काय. हा बाई तो 2 दिवस सुट्ट्या घेते, मग नंतर जातो. हा ते गोद भरायचा कार्यक्रम झाला तर. हाव रे तिथंही जा लागून 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाले. चांगला आहे ना कार्यक्रम, जेवाय गिवायचा आहे बहुतेक. हाव का रे. म्हणत तो होता बा दादा. करन ना रे, सासू गिसू येते ना त्याची. हाव येते ना सासू. अहो तुम्हाला ताट वाढून देऊ काय. थांब अर्धा 1 तास. आता ज्यूस घेतलं मी, त्याच्या आता पोट भरलेलं आहे. ठीक आहे मग तो आपल्याला जा लागून तिथंही 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाले. हाव काय काय न्या लागते व साडी देते कोणी ब्लाऊजचं पीस देते. साडी देऊन देऊ एक. कपाटातली पहा लागेल एखादी साडी. हाव नाही पाय योगेशले सांगायचंच राहिलं कूलर लावून घे म्हणून. आई व ते म्हणत होते की कूलरच्या वायरी ना उंदरानं कतरल्या म्हणे. काय उंदरानं कतरल्या. पाय व माय मागच्याच वर्षी घेतलं बरं कूलर. हाव नाही वायर कतरल्या म्हणते. नवीन वायर आणा लागते म्हणे लावायले. पायतो डबलचा खर्च. कसे काय घुसले होते वाई तिथं उंदीर काय माहित बी. मागच्या वेळेस उंदीरच झाले होते घरात. आता तरी काही नाही आहे. उंदरायचं काही सांगता नाही येत. नाली गिलीतून येऊन जाते आई ते उंदीर. हाव नालीतूनच आला होता बाई. सारं घरात उदमास केली होती ते ना. योगेशचं नवीन शर्ट कतरून टाकलतं. मग कूलरच्या वायर बी कतरल्या जातो म्हणतो. हाव नाही तर ते लावणार होते. आता काय जेव्हा त्याची फुरसत होईन तेव्हा आणन वायरी. हाव ना. आरतीचा तो सिलेंडर गेला तर आरती कसा स्वयंपाक करन बापा. करन नाही तर ताई इलेक्ट्रिक शेगडी गिगडी असन त्यांच्या घरी. हाव ना घेऊन ठेवायला पाहिजे. घेऊन ठेवते तो आई आजकाल प्रत्येकाच्या घरी राहते. हाव ना बापा असं माहित नव्हतं असाही टाईम येईन म्हणून. टाईम काही सांगून येत नाही आई आता कसा येईन काय येईन कधी येईन. हाव ना पण गावातले लोक बरं आहे चुलीवर तरी करतील स्वयंपाक नाही. हाव नाही आपण गॅस वाचू थोडा. हा चुलीवर करत जाऊ एक टाइमचा स्वयंपाक. चालते नाही करत जाऊ तिथपर्यंतच. व सिलेंडरचं आहे शॉर्टेज तिथपर्यंत करू चुलीवर. चालते ना आई. पेडचं तिकडे मागे सामान ठेवून दिलं म्हणजे काही चिंता नाही राहत. हा बाई तेही परवडते. पाय ना योगेशले ताट वाढून द्यायचं असेल तर. हा कधी जाऊ ते पोरग 2 वाजून गेले. हा नाही तसेच करते ती लयच लेट करते जेवण करायला. नाश्ता नाही करत ना काही नाही करत. ठीक आहे नाही विचार तुम्ही त्यांना. हा व विचार ना. अहो ताट वाढून देऊ का कधी जेव सांग. थांब ना थोड्या वेळ. आता कसं ते मित्रामध्ये लस्सी पिली त्याच्या कारण पोट भरल्यासारखं वाटून राहिलं. हाव काय मग तुम्हाला कळलं नाही काय जेवायचा वेळ आहे लस्सी पिता. मी नाही म्हटलं त्यांना तरी त्यांनी जबरदस्ती दिली. हाव काय आरतीले फोन करतो. आज रविवार आहे तो. हॅलो आरती काय करते व. काय नाही बाई बसले होते. काऊन काम नाही का व. नाही बाई झाले काम. आज पावभाजीच केली होती मग लवकरच शिजली. बरं आहे बा. नाश्ता गिष्टा काही बनवला नाही. आज डायरेक्ट पावभाजी बनवली. तेच जेवण करा आणि तेच नाश्ता करा. चांगलं झालं ना केली तर. तिकडे सिलेंडर भेटून नाही राहिले का. हाव नाही इथं आहे भेटत नाही म्हणते. पण एक लावलेला आहे मी आणि एक भरून ठेवलेला आहे. हाव का चांगली गोष्ट आहे मग. तसं तर इलेक्ट्रिकची शेगडी आहे माझ्या घरी काही टेन्शन नाही. हाव का चांगलं झालं घेऊन ठेवली तर. आई पाहिजेच असते अशा गोष्टी. कधी काय काम पडन तर काही सांगता येत नाही.
सांगलं मी की घेऊन घे जो रे बापा एक ते इलेक्ट्रिकची शेगडी. तुम्हाला काय टेन्शन नाही आई, चूल आहे तुमच्या घरी. अहो पण आता सवय राहत नाही काय रोजच्या रोज करण काय, आणि मग चहाली सवय पडली असते आपल्याला कसं बनवायचं काय बनवायचं. आई त्या इलेक्ट्रिक शेगडीवर चहा होते आणि भाजी किती होते, पोळ्या काही होत नाही व्यवस्थित. हाव का व, पण जेवढं होईल तेवढंच खरी. घेऊन घे जो ना, सांग योगेशले. सांग ना बाई त्याला. आता झालं असं जेवण गिवण. हाव जेवले गिवले बसले होते गोष्टी करत. आता योगेश आला आणि त्या गेली त्याला ताट वाढायले. हाव काय आज तर सुट्टी असन, मस्त पाहुणी घरी असन. आहे ना आई ते घरी, पण त्याच्या मित्राच्या घरी गेले खाली बसायले, मग गेले नेलं खेळायले. हाव काय चांगलं आहे ना. मग काय नाही आता जेवले थोडंसं चालते म्हटलं. ते बसलं राहिलं म्हणजे ते ऍसिडिटी वाढते ना. हाव त्या ऍसिडिटीचा लय त्रास होते बिचारे. ताक घेत जाय ना आता, उन्हाळा लागलाय ताक घेत जाय. आई कुठं व आपल्या घरच्या सारखं ताक भेटते का इकडे. अगं मग घरी दूध आणत जाय आणि त्याचं लावत जाय. कोण लाईन आई, रिकाम पण पाहिजे राहते. पाहिजे जे जास्तीचे कामं राहते ते रविवारी करतो मी. ते तर आहे व, पण काय आहे खायसाठी करायचं थोडंसं बरं राहते. ते आम्ही ते पोरालाही भेटते मग. हा एवढा टाइम तर पाहिजे बाई. ते तर आहे. आता जवळपास राहिली असती तो दिलं असतं. हा पाठवून दे ना. तसंच करतो, पाठवूनच देतो. आई पाठवते कशाला, घेऊनच ये ना. हा व जवळच राहतं तू. ये ना आई 4-8 दिवस. पाय आता हे उन्हाळ्याचे पदार्थ करतो, मग अनिता तिच्या माहेरी जाणार आहे. काय काम पडलं काय आहे. काय नाही व, मागच्या वेळेस गेली 1 दिवस राहिलेच तर भेटलं तिले. त्याच्यानंतर ते परतच आली. हा म्हणून चालली. हा आता कसं ते गुढीपाडवा होतो आणि मग जाते ते, मग राहीन तिच्या सैदीच्या लग्नापर्यंत. हा तेही परवडते, इकडचं गेलं म्हणजे काही टेन्शन नाही राहत. आव अजून सांग कशी आहे तब्येत गिब्येत. चांगली आहे बाई. ये जो नाही मग, आणि आल्याच्या नंतर तू ये जो इकडे, नाही तर सगळेचे सगळे या. नाही व सगळेचे सगळे कुठे येणं होते. नाही तर असं कर ना, आता तू आणि बाबा येऊन जाय, मग पुढच्या वेळेस त्यांना दोघायला पाठवजो. आता पाहतो बा ते बाबा काय म्हणते. तर आता असंही बाबाले उन्हाळ्याचं काम नसते ना, मग तसं कर. आता पाहतो बा काय म्हणते तुझे बाबा. तर आता कसं तिथून डायरेक्ट असतो गाडी आहे बाई. योगेशले सांग बसून द्याले, इथं येतील हे घ्याले तुम्हाला. आता पाहतो बाई काय म्हणते बाबा योगेश. तर आता योगेश गुढीपाडव्याला त्याच्या दुकानाचं हे करतोय ना, तो वाढवतोय तर थोडीशी पूजाही करतोय. हाव का बाई चांगलं आहे ना. मग सांगजो त्याले फोटो गिटो पाठवायचं सांगन ना, पाठवीन ना फोटो. चाल मग आई ठीक आहे ठेवतो. हा व ठेवणं कर आराम. हा दरवाजाही आवाज करते. मग टाका ना थोडंसं तेल. आता थोड्या वेळानं टाकतो. आता झोपतो मी. याले कुठे ठेवलं. काही नाही हो, तो खेळतोय. काकू म्हणे मी आणून देतो. हाव काय मी थोड्या वेळ झोपतो, मग 4 वाजता उठो. मग आपण जाऊ बाहेर. ठीक आहे ना. तुले भाजीपुला आणायचं आहे ना. आणि काय आणायचं आहे अजून. काय नाही हो, थोडंसं मार्केटमध्ये जाऊन येऊ म्हटलं, काम आहे. ठीक आहे ना, चाललो जाऊ. तू नाही करत का आराम. नाही हो, मला कपड्याला प्रेस करायची आहे, कपड्याला प्रेस करतो. हाव काय ठीक आहे ना, मग कर ना. हे असं आहे, माणसाला सुट्टी असली म्हणजे झोपायला पाहिजे. आपल्याला काय नाही, संडे असला तरी काही नाही बाबा. सगळे दिवस सारखे राहते आपल्या करतात. पण बाहेर काम करा की घरी काम करा, आपल्याला काही संडे नसतो. असं आहे बा मंडळी. हा तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटू उद्याच्या भागात. बाय.